मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात पोहोचलेले आहेत। वाघनखं जी ऐतिहासिक वाघनखं आहेत ती नागपुरात ठेवण्यात आलेली आहेत आणि याचंच उद्घाटन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। वाघनखं ही नागपुरात पोहोचलेली आहेत। देवेंद्र फडणवीस इथे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर अनेक नेते मंडळी इथे उपस्थित आहेत आणि या वाघनखांबद्दल माहिती इथे देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या संपूर्ण संग्रहालयाची पाहणी यावेळी करण्यात येते। तर छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं नागपुरात पोहोचले। देवेंद्र फडणवीसांकडून आज शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात येत आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ऐतिहासिक वाघनखं नागपूरकरांना उद्यापासून पाहता येणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात शिवकालीन शस्त्रांच्या मार्गदर्शनाचं उद्घाटन होणार असून त्यामध्ये ऐतिहासिक वाघनखंही लोकांच्या अवलोकनासाठी ठेवली जात आहेत। तर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा ज्या वाघनखांच्या मदतीने बाहेर काढला होता तीच वाघनखं काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने लंडनमधून खास महाराष्ट्रात आणली होती। सुमारे 7 महिने छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ती वाघनखं साताऱ्यातील संग्रहालयात ठेवण्यात आली होती। मात्र आता पुढील 7 महिने ही ऐतिहासिक वाघनखं नागपूर शहरातील मध्यवर्ती संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे। फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात शिवकालीन शस्त्रांच्या खास प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात येत आहे। त्यामध्ये इतर शिवकालीन शस्त्रांसह वाघनखंही लोकांना पाहता येणार आहेत। तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ही वाघनखं लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून भारतात आणण्यात आलेली आहेत। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर ही दृश्य नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत आणि ऐतिहासिक अशी शिवरायांची वाघनखं या संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहेत आणि इतर शस्त्र सुद्धा इथे ठेवण्यात आलेली आहेत नागपूरकरांसाठी, खास पाहण्यासाठी नागपूरकरांना। आणि याच शस्त्रांची देवेंद्र फडणवीस माहिती घेताना दिसतायत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम। हितेश, जी ऐतिहासिक वाघनखं आतापर्यंत 7 महिने तब्बल 7 महिने साताऱ्यात होती ती आता नागपुरात आणण्यात आलेली आहेत आणि उद्यापासून ती नागपूरकरांना पाहण्यासाठी उपलब्ध असतील आणि इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेत, या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रज्ञा, बघितलं गेलं तर फारच ऐतिहासिक दिवस जो आहे हा आपण म्हणू शकतो नागपूरकरांसाठी। कारण की जे वाघनखं जे आहे ते साताऱ्यानंतर दुसरा मान जो आहे तो नागपूरला मिळालेला आहे आणि त्याचं उद्घाटन जे आहे राज्याचे मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। आणि या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर तब्बल 8 महिने इथून पुढचे जे 8 महिने आहेत ते 8 महिने जे नागपूरकरांसाठी आहे हे वाघनखं बघण्याकरिता जे आहे ते असणार आहे। आणि त्या पद्धतीने जर बघितलं गेलं तर आता इथलं जे वाघनखंचं जे उद्घाटन केलेलं आहे ते झाल्यानंतर जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात जाऊन तिथे जे आहे ते नागपूरकरांना जे आहे संबोधित करणार आहेत। या संदर्भात ते जी काही माहिती आहे, जे प्रदर्शन आहे त्या संदर्भात जी आहे नागपूरकरांना, महाराष्ट्राला मुख्यमंत्री स्वतः काही मिनिटांनी संबोधित देखील करणार आहेत। जी हितेश, पाहायला गेलं तर नागपुरात ही जी वाघनखं आहेत ती किती वेळासाठी नागपुरात असतील? नक्कीच 8 महिन्यांचा कालावधी जो आहे त्या कालावधीत मध्ये हे वाघनखं जे आहे या संग्रहालयात असणार आहे। तब्बल 8 महिने बघितलं गेलं तर 7 महिने साताऱ्यामध्ये पण ठेवण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे 8 महिने आता नागपूरमध्ये देखील ती वाघनखं जी आहे ती ठेवण्यात येणार असते। ठीक, धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।